त्याला बनवा लवकर, भूक लागलेलं आहे. व्हिडिओ काढायला चुकीच्या टायमा आलोय. आता आपण या घेतल्या दोन आहेत, म्हणजे एक जांभळाची एक आंब्याची घेतल्या. आणि तलाव पाल्याला पहिले एक खावा, पहिलं म्हणजे दोन नंतर या नंतर पहिले खावा. नमस्कार मंडळी, तिची पण आता आलोय कुठे तुम्हाला दिसतेच पाठी. आपल्या इथे ठाण्याला तलाव पालीवर आलोय. तलाव पालीवर आलोय म्हणजे आता काय ते खाल्लंच पाहिजे. आता इथं एवढी पूर्ण खाऊ गेले वाटतं. आता इथं काय चांगलं वाईट काय काय भेटतं खाऊन बघतो आणि तुम्हाला पण सांगतो कसं लागतंय. म्हणजे कसं तुम्ही पुढच्या टायमाला जास्त शोधायची गरज नाही, ते तुम्हाला मी सांगतो आता कुठं काय खायचं काय नाही. तर ठाण्याची तलाव पाली दाखवा आपल्या माणसांना जरा. आणि बना इथे कसं तलाव पालीवर आला ना, इथं पाणी बिनी प्यायला आहे, कसं पैसा वाचवायला बघायचं. आता इथे कसं पाणी आपलं फुकटचं आहे, म्हणजे फ्री मध्ये आहे. गार पण पाणी आहे. जनसेवा कल्याण समिती ठाणे. आता हे कुणी ठेवलं असेल पाणी, त्याचं ते आयुष्य वाढू दे, भरभराट येऊ दे, त्याच्या आयुष्यात चांगलं होऊ दे. आता पाणी होऊ दे, थांबा जरा. तोंड धुवायचं नाही, पाणी पाणी प्यायचंय. पाणी प्या, पाणी वाया घालू नका. मला लय लोक कमेंट मध्ये म्हणली ते काय स्प्रिंग रोल मध्ये त्या बटाट्याचं काहीतरी असं ते का असं फिरवलेलं असं बटाटा ह्या गलीत भेटते का बघूया, आणि भेटलं आपण पहिलं ते खाऊया. आता बघा इथं आलोय आपण, आता दिसतंय हेच आहे ना ते. आता ह्या आणि तिथं पण आहे बघा, पण इथं बघा जरा एक चुकी केली त्यांनी, सगळं इंग्रजी मध्ये लिहिलं. आता चुकी कुणाची आहे, माझी आहे का त्यांची सांगा. तिकडं मराठीमध्ये लिहिलंय, इकडे इंग्रजी मध्ये लिहिलं. आता ही चुकी दुकानवाल्याची, माझी नाही. आपण तिकडे जाऊन खायचं हे वाज ना. आता हे घेऊया, केवढ्याला पडतंय काय करते आता विचारू आहे. दादा इथं कोण आहे, बंद आहे का नाही चालू झालं. आता ह्यानं पण चुकी गेल्या. आता मराठी इंग्रजी बघायचं का तुमच्याकडे बघायचं, आता मला काही कळण झालं. आई बंद आहे म्हणजे आता काय, आता तोंड कशी पडलो पण काय, आता असू दे चालतंय ना. इथे येऊन बघूया चला. ये काका काहीतरी बोलतोय, काकाचं दुकान आहे म्हणते. काका दुकान दाखवा, दुकान दाखवा. वाईट लागलं तर काका परत म्हणजे कसं बोलला, जाऊ द्या काय हाय ते आपण खरं करत आपण. ते बटाटे द्या ना, ते वालं ते काय. अहो ते सळीमध्ये हा किती वेळ, 15 मिनिटं लागते. परत येऊया चला, परत येतो मग, बनवून ठेवा. आता बना इथं पण म्हणते चालू नाही झाला अजून. आता वाजले किती, 1 वाजा आल्या. जेवायचा टाइम झाला तर यांचं चालू नाही. पुढं काहीतरी खाऊया, नंतर येऊ इकडे. इथं आता कसं ऊन लय लागतंय. 4 दिवसापूर्वी आला असता तर काय काय झालं मुंबईला तुम्हाला काय काय सांगायचं. आता पाऊस पाय गेलाय, ऊन एवढं डोक्यावर, उन्हाळ्यासारखे दिवस आले. पण जाऊ द्या. आता इथं फळांची आईस्क्रीम दिसते, आता ती खाऊन बघूया कशी लागते. कांडी सारखी दिसते आपली गावाला कांडी माहिती असेल, देशी दारूच्या बाटल्या 2 दिल्या की 1 कांडी यायची. आता ते पण बंद झालं. म्हणजे आता ही फळांपासून बनलेली आईस्क्रीम आतापर्यंत बर्फापासून खाली, आता फळांपासून बनलेली आईस्क्रीम साठी या बघूया. दादा ही वाली का, ही फळांची केवढ्याला आहे ती, हा ही वाली. आता आपण या घेतल्या 2 आईस्क्रीम, एक जांभळाची एक आंब्याची घेतल्या. आता याच्यात आपण बघू आता कुठली चांगली लागते काय लागते. आणि ही पडली आपल्याला 79 ला एक, म्हणजे 2 कितीला झाल्या असू द्या, किती पण असतात 2, एक 79 चे. बाकी मग हा चला जाऊ द्या. जांभळाची घेतली आणि आंब्याची घेतली. आता खाऊन बघूया कुठली लागते. जांभळ लागते आधी जरा बर्फासारखे, नंतर जांभळाची चव येत्या. जास्त पण अशी जांभळासारखी नाही, आपण जांभूळ खायला कसं ते लगेच असं तोंड वगैरे कसं लाल होतं, ते असं पकडतं लगेच. जांभूळ खायची असं सगळी चव नाही, पण थोडीफार आहे. जाऊ ही खायला ती खाऊन बघूया. असं काम पैसे जास्त काम असं असतं. त्याच्यापेक्षा म्हटलं असं ना आंब्याचे, हा याला चव येते आंब्याची. ही वाटतं की आंब्याचं खाल्यासारखं. जरा 79 जरा जास्त राहते, जरा 50 रुपये ठीक होतं. पण जाऊ द्या, आपण आता दुसरे खाऊन बघूया काय लागत्या. अरे मला आईस्क्रीम खाली आणि खाता खाता पहिल्याचा पाऊस आला. म्हणजे मी काय जरा पाऊस आला, नावं ठेवली तिने मनावर घेतलं, डायरेक्ट पडायला लागलाय. सगळं दिसतंय या ग्लासातनं खाली काहीतरी पडतंय, ते जास्त दिसतंय मला. ग्लासातनं खाली पडतंय ते काय ते आपण मागूया चला. ये कोण आहे दादा, हो दादा तुम्ही सगळे एक हे द्या ना. किती टाइम लागेल व्हिडिओ काढायला, चुकीच्या टाइम आलोय काय. हे दुकान काय चालू करायचं टाइम चुकीचा आहे, मला काय कळलं झालंय.
आता ह्यो भाऊ बोलतो 1 तास लागेल. आता 1 तास थांबायचं काय तर काय म्हणजे तिकडे ते चालू नाही इकडे हे नाही काय चाललंय काय. आता काय करायचं खायचं का नाही इथून जायचं का कोणी आपलं तलाव पाली बघा बाद झालं चला गेलं. मग ठाऊन तुम्हाला तिथं व्हिडिओ काढायच्या आधीच म्हणलो की काय खायचं काय नाही पण त्याच्यापेक्षा महत्वाचं सांगते तिथं तुम्हाला काहीतरी चांगलं खायचं नाही पोट भरून तर 2च्या आधी काही येऊच नका. 2च्या नंतर या म्हणजे तुम्हाला थांबायची गरज नाही काय नाही. दिलीचं बोलला हे द्या दिलं लगेच. आता इथं बघताय त्या ते बटाट्याचं आहे त्याला आता 15 मिनिटाचा याला 1 तास. आता काही 5-10 मिनिटं वाट बघितली मी लई. आता ते बटाट्यावाला झाले का विचारतो 15 मिनिटं झाले म्हणलेला. आता ते झालं नाही तर बघू आता काय झाले काय झालंय ते खाऊ. आता लय व्हायचं कारण भूक पण लागल्या झालं हा द्या चालू आहे. धन्यवाद धन्यवाद. दादा केवढ्याच आहे पैसे किस्त 60 रुपये ठीक आहे द्या. दादा बनवा लवकर भूक लागली लय. जय हो हे बरोबर आहे ना काय कुठला रोल स्प्रिंग रोल बटाट्याचा आहे. आता खायचं कुठे ह्या साईडने का त्या साईडने आणि हे आपल्याला पडले 60 रुपये. मग किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17 18 19 याच विचारले तुम्हाला माहिती बटाट्याचं आपल्याला चांगलं लागतं. हे पण चांगलं आहे वाईट नाही चांगलं आहे. आणि तलाव पाल्याला पहिले खावा पहिलं म्हणजे 2 नंतर या नंतर पहिले खावा. आधी येऊन पहिले खाऊ नका. तुम्हाला पहिलं दुसरंच खायला लागेल तिकडे आईस्क्रीम खायला लागेल. चला आता जाऊन पुढलं काहीतरी खाऊया. तर पण आता इथून मी जायचं आपल्या दादानी बाहेरनं बघितलं आपल्याला ओळखलं ते आपला व्हिडिओ वगैरे बघतात त्यांनी आपल्याला फॉलो केले म्हणजे आता इथं बघा आपलं गावाकडचे जाई काय दुकानाचं नाव दाखव जरा एवढं आपल्या गावाकडचे खाऊ चव चांगले आणि मिसळ आहे वाटतं. आपल्याला एवढं अजून व्हिडिओ बनवायचं मिसळ खाऊन चालणार नाही पोट भरेल. आता इथं काय आपलं ओली भेळ आहे 60 रुपये. आता खाऊन बघूया कशी लागते. आता आपली दादांची किती इथे लिहिले बघा ओली भेळ 60 रुपयाची. आता 60 रुपयाची भेळ आहे खाऊन बघूया कशी लागते. जरा वाटका जरा मोठा दिला पाहिजे बारका दिलाय सांडते चांगले काय चांगले. त्याला माझा बघूया अजून काय भेटते खायला लेट टाइम चालले. बाबा फालुदा आता बघूया आतमध्ये फालुदा खाल्लेला नाही आपण कधी. फालुदा खायला आपण एवढ्या मोठ्या नाही दुकानात कधी नाही खाला आणि आपल्या ठाण्यात नाही त्याचं मुंबईमध्ये अखेर फेमस आहे. बाबा फालुदाची सुरुवातच मला वाटतं 120 100च्या वर आहे. घरी मला परवडते आता खाऊया. फेमस आहे फेमस काय ते मुंबईमध्ये फेमस आहे तर खाऊन बघूया. फेमस आहे म्हणजे एवढं तरी क्लास आलं पाहिजे. काय तुमच्या असं बरोबर आहे का नाही. काय चुकीचं बोलत झालं तर कमेंट लाईक करा. सर्वात जास्त कुठला फालुदा करा तो द्या जो द्या हा बोला. आता हे बघा आपल्या बाबांचा फालुदा किती 160 रुपयाचा आणि ह्यो सर्वात जास्त विकला जाणारा याचं कसं कॅमेरा दाखवता ते लय टाइम मध्ये वर येतो असू द्या सांगते. आता काय करणार 160 रुपयाचा हा फुल 300 रुपयाचा होता लय महाग आहे. जाऊ द्या काय करणार बस चला आता खाऊन बघूया. चला पैसा एवढा घेतला गालात मध्ये मार करायचा मोठं गालाच आहे ना. कसं आहे 160 जास्त फालुदा चांगला हे काही कळलं ते आता आपण सांगू शकत नाही. पैसे तर जास्त वाटते ते फालुदा पण तसा चांगला लागतो खायला. आणि पण लोक फालुदा उन्हाळ्यात नाही खातात. आता मी खातो पावसाळ्यात नाही. आता काय पावसाळा गेलाच वाटतं कुठं पावसात गेला 4 दिवस लय एवढा पडला की भयानक काय बाकी मुंबई धुवून काढल्या. आता ह्यो व्हिडिओ बघा तुम्ही रविवारी पण ह्याच्या नंतरच्या पुढच्या रविवारी जो व्हिडिओ येणार तो बघा तुम्हाला काय व्हिडिओ आहे ते नवीन एकदम काहीतरी बघितलं नसलं तुम्ही असं काहीतरी असणार एकदम दणदणीत कणकणीत कडक बिडक काय असेल ते कुठला पण शब्द लावा टॉपचा व्हिडिओ येणार आणि स्वर्ग बिर्ग काय असेल ते तुम्हाला सगळं कळेल. हे परत म्हणते ना तुम्ही हा दादा बोलला खरं बोलला एकदम रविवारी आपलं 12 वाजता व्हिडिओ पडते. 12 वाजता आपलं काम धंदा ते चिकन आणून सगळं काय आणून बनवून खाता बघा काय पण करा पण बघा तुमच्यासाठी स्पेशल रविवार ठेवलाय. असं नाही की आजला मलावर कामा धंद्याचे असते एवढं. आता आपण आम्ही 4च खाले अजून लय काय आता कसं आता फालुदा खाल्लाय फालुद्यानंतर काय खाणार उगाच आणि पोटाला आणि गडबड व्हायची आणि दिवसभर मग चिंपाट पकडायला लागेल. त्याच्यामुळे आता कसं इथं आपण संपून टाकूया. आणि आता एवढ्या सगळ्या याच्यात किती पैसे गेला आता तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये किती घ्या. आता मी काय मोजून बसत नाही. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद जय महाराज.